आणि विश्वजित गायकवाड जे आहे हे नवजवान आहे, तरुण आहे आणि त्यांना ही मोठी जबाबदारी मिळालेली आहे. आणि ही जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा निर्णय घेतला की दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशा पद्धतीची भीमज्योत त्यांची जात आहे आणि आज पुण्यामध्ये आलेली आहे. आणि यावेळेला या ठिकाणी दलित भाऊ घाटे हे तरी ब्राह्मण समाजाचे आहे आणि ब्राह्मण असून ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला दलित ब्राह्मणांना एकत्र आणायचं आहे, दलित मराठ्यांना एकत्र आणायचं आहे, दलित आणि ओबीसीना एकत्र आणायचं आहे आणि भारताचा जो नागरिक आहे त्या सर्वांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे. त्यासाठी आजचा कार्यक्रम होत आहे. परशुराम वाडेकर आमचे उपमहापौरातर्फे पुण्याचे ते या ठिकाणी उपस्थित आहे. सुनील गायकवाड नाव तर मी घेतलेलंच आहे, ते माजी खासदार आहे. त्यानंतर आपल्या कांबळेबाई नगरसेवक आहेत का, मृणालताई मृणाल आहे ना, हां फक्त मृणाल नाही ताई पण असू द्या, म्हणजे मृणाल आणि ताई तर मृणाल म्हटलं, मृणालताई कांबळे या नगरसेविका आहेत. त्यानंतर या ठिकाणी विनाताई घोष, अर्चना जगताप, मंदिराताई लडकर या भाजप महिला आघाडीचे अध्यक्ष आहे. पल्लवी जावळे, हर्षदा भोसले, आपले हे संजय सोनवणे आमचे शहराचे अध्यक्ष आहे. त्यानंतर प्रियंका शेंडगे, प्राची अल्लाळ, अमर आवळे, प्रसेनजीत वरागे, खंडू शिंदे, निलेश आल्लाट आमचे RBI नगरसेवक, बसवराज गायकवाड, अविनाश गायकवाड, राजेश गाडे, संदीप धांडोरे असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विश्वजित चांगलं होता की मी या कार्यक्रमाला आलं पाहिजे, त्याप्रमाणे आज देण्याची संधी मिळाली. आणि या भीमज्योतचा जो आशीर्वाद आहे या भीमज्योतीने अनेक अंधाराला प्रकाश दिलेला आहे. म्हणजे या भीमज्योतीमुळे अंधाराला मिळालेला आहे प्रकाश, या भीमज्योतीमुळे अंधारामध्ये झालेला आहे प्रकाश. म्हणून आज मला पुण्यामध्ये दिसतंय निळनिळ आकाश. त्यामुळे जे आकाश आहे निळनिळ करण्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मी या भीमज्योतीचा आशीर्वाद घेऊन मी सुद्धा माझ्या कामाला लागणार आहे. मी तिसऱ्यांदा मंत्री झालेलो आहे, चौथ्यांदा सुद्धा मी मंत्री झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यासाठी आपला भीमज्योतीचा मला जो आशीर्वाद आहे तेवढंच या प्रसंगी सांगतो. आणि विश्वजितला मी माझ्या वतीने RPI वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम भाजप में आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूँ.